चष्मा असलेली मुलं आणि आजकालचा जो डिजिटल मीडिया आहे या संबंधात आपण काय काळजी घेतली पाहिजे? या मुलांना तुम्ही मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड आणि डेस्कटॉप या 4 गोष्टींमधला शक्यतो जर देणं गरजेचंच असेल तर डेस्कटॉप वापरायला द्यायला हरकत नाही. खूपच वाटलं तर तुम्ही लॅपटॉप देऊ शकता. साधं सरळ सूत्र आहे, जेवढा स्क्रीन मोठा तेवढा त्याचा रिस्क कमी, तेवढा मुलांच्या डोळ्यावर पडणारा ताण कमी, तेवढं त्यांचं एक्सपोजर कमी. आणि मला व्यक्तिशः एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून जर विचाराल डॉक्टरांच्या शिवाय, तर या सगळ्या गोष्टींचं, खास करून मोबाईलचं आणि पॅडचं, याच्यामध्ये ही मुलं व्हर्च्युअल जगात राहायला शिकतात. त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास खुंटतो आणि म्हणून हे धोकादायक आहे. दुसरी गोष्ट, ज्यांना जास्त भिंगाचा चष्मा आहे अशा मुलांनी जर आउटडोअर ॲक्टिव्हिटी जास्त भाग घेतला तर त्यांना सूर्यकिरणांमध्ये त्यांचा एक्सपोजर वाढल्यानंतर, व्हिटॅमिन डी मिळाल्यानंतर आणि या ॲक्टिव्हिटी केल्यामुळे त्यांच्या चष्म्याच्या नंबरवरती नक्कीच कंट्रोल येऊ शकतो. म्हणूनसुद्धा त्यांनी या डिजिटल मीडियमच्या जगापासून दूर राहिलं पाहिजे.